स्टुडंट्स, फ्लेक्झिबल बजेटचं एक एक्झाम्पल आपण पाहणार आहोत. फ्लेक्झिबल बजेट एक्झाम्पल. यू आर रिक्वायर्ड टू ड्रॉ अ फ्लेक्झिबल बजेट फॉर overhead expenses on the following data and determine the overhead rates at 70%, 80% and 90% planned capacity. आपणाला फ्लेक्झिबल बजेट कॅल्क्युलेट करायचं आहे. याकरता 80% कॅपॅसिटीची माहिती दिलेली आहे आणि यावरून आपणाला 70% आणि 90% कॅपॅसिटीचं बजेट, त्याचप्रमाणे ओव्हर रेट लेबर आवर्स आपणाला कॅल्क्युलेट करायचे आहेत. याकरता 80% कॅपॅसिटीची माहिती आहे. व्हेरिएबल ओव्हरहेड्समध्ये आहेत इनडायरेक्ट लेबर 12,000, स्टोअर्स इन्क्लुडिंग स्पेअर्स आहेत 4,000, सेमी व्हेरिएबल ओव्हरहेड्समध्ये पॉवर पैकी 30% फिक्स आहे, अमाऊंट आहे 20,000. रिपेअर्स अँड मेंटेनन्स 60% फिक्स आहे, अमाऊंट आहे 2,000. फिक्स्ड ओव्हरहेड्स की जे कॉन्स्टंट असणार आहेत, यामध्ये डेप्रिशिएशन 11,000, इन्शुरन्स 3,000, सॅलरीज 10,000. टोटल ओव्हरहेड्स आहेत 62,000. इस्टिमेटेड डायरेक्ट लेबर आवर्स 80% कॅपॅसिटीचे आहेत 1,24,000. यावरून आपणाला 70% आणि 90% कॅपॅसिटीचं बजेट तयार करायचं आहे. याकरता फ्लेक्झिबल बजेट 70%, 80% आणि 90% कॅपॅसिटीसाठी इनडायरेक्ट लेबर आपल्याला 80% कॅपॅसिटीचं दिलेलं आहे 12,000. मग 80% कॅपॅसिटीजला 12,000 असेल तर 70% कॅपॅसिटीजला किती असेल? 70 भागिले 80 गुणिले 12, अमाऊंट येईल 10,500. त्याचप्रमाणे 80% कॅपॅसिटीसाठी 12,000 तर 90% कॅपॅसिटीजला किती? 90 भागिले 80 गुणिले 12,000, अमाऊंट येईल 13,500. स्टोअर्स इन्क्लुडिंग स्पेअर्स 80% कॅपॅसिटीसाठी आहेत 4,000. यावरून 80% कॅपॅसिटीजला 4,000 तर 70% कॅपॅसिटीजला किती? 70 भागिले 80 गुणिले 4,000, अमाऊंट येईल 3,500. त्याचप्रमाणे 90% कॅपॅसिटीसाठी 90 भागिले 80 गुणिले 4,000, अमाऊंट येईल 4,500. सेमी व्हेरिएबल ओव्हरहेड्समध्ये सर्वप्रथम पॉवर अमाऊंट आहे 20,000, याच्यात 30% फिक्स आहे. मग 20,000 गुणिले 30 भागिले 100, अमाऊंट येईल 6,000. फिक्स आहे 70% कॅपॅसिटीसाठी आणि 90% कॅपॅसिटीसाठी देखील. आता 70% पॉवर ही व्हेरिएबल आहे. मग 20,000च्या 70% अमाऊंट येईल 14,000 की जी 80% कॅपॅसिटीची आहे. यावरून 80% कॅपॅसिटीजला 14,000 तर 70% कॅपॅसिटीजला किती? 70 भागिले 80 गुणिले 14,000, अमाऊंट येईल 12,250. आणि 80% कॅपॅसिटीजला 14,000 तर 90% कॅपॅसिटीजला किती? 90 भागिले 80 गुणिले 14,000, अमाऊंट येईल 15,750. रिपेअर्स अँड मेंटेनन्सबाबत टोटल रिपेअर्स अँड मेंटेनन्स आहेत 2,000. याच्या 60% फिक्स आहेत. मग 2,000च्या 60% 1,200 दिलेल्या 80% कॅपॅसिटीसाठी आहेत. इथं देखील ती रक्कम प्रत्येक कॅपॅसिटीजला फिक्स असेल, म्हणजेच 70% कॅपॅसिटीजला देखील 1,200 आणि 90% कॅपॅसिटीजला सुद्धा 1,200. मग 2,000च्या 60% फिक्स, याचा अर्थ 40% व्हेरिएबल. मग 2,000च्या 40% अमाऊंट येईल 800 रुपये की जी 80% कॅपॅसिटीसाठी असेल. यावरून 80% कॅपॅसिटीजला 800 असतील तर 70% कॅपॅसिटीजला किती? 70 भागिले 80 गुणिले 800, अमाऊंट येईल 700 रुपये. आणि 90% कॅपॅसिटीसाठी 80% कॅपॅसिटीजला 800 तर 90% कॅपॅसिटीजला किती? 90 भागिले 800 गुणिले 90 भागिले 80 गुणिले 800, अमाऊंट येईल 900 रुपये. डेप्रिशिएशन फिक्स्ड ओव्हरहेड्समध्ये आहेत 80% कॅपॅसिटीजला 11,000,
प्रत्येक कॅपॅसिटीजला ते फिक्स असतील. याचाच अर्थ 70% कॅपॅसिटीजला देखील 11,000 आणि 90% कॅपॅसिटीजला देखील 11,000. इन्शुरन्स देखील फिक्स्ड ओव्हरहेड्स आहेत. 80% कॅपॅसिटीजला 3,000, 70% कॅपॅसिटीसाठी 3,000 आणि 90% कॅपॅसिटीसाठी देखील 3,000. सॅलरी फिक्स्ड ओव्हरहेड्स आहेत. 80% कॅपॅसिटीजला 10,000, 70% कॅपॅसिटीजला सुद्धा 10,000 आणि 90% कॅपॅसिटीजला देखील 10,000 येतील. टोटल ओव्हरहेड्स 80% कॅपॅसिटीचे आपल्याला दिलेले आहेत 62,000. 70% कॅपॅसिटीची बेरीज येईल 58,150 आणि 90% कॅपॅसिटीची बेरीज येईल 65,850. इस्टिमेटेड डायरेक्ट लेबर आवर्स आपल्याला 80% कॅपॅसिटीचे दिलेले आहेत 1,24,000. यावरून आपल्याला 70% कॅपॅसिटीचे शोधायचे आहेत. मग 80% कॅपॅसिटीला 1,24,000 तर 70%ला किती? 70/80 गुणिले 1,24,000 अमाऊंट येईल 1,08,500. त्याचप्रमाणे आता याचा लेबर आवर रेट आपल्याला कॅल्क्युलेट करायचा आहे. त्याचे इक्वेशन आहे डायरेक्ट लेबर आवर रेट इज इक्वल टू टोटल ओव्हरहेड्स भागिले इस्टिमेटेड डायरेक्ट लेबर आवर्स. मग 70% कॅपॅसिटीसाठी टोटल ओव्हरहेड्स आहेत 58,150. डायरेक्ट लेबर आवर्स आहेत 1,08,500. त्याचा डायरेक्ट लेबर आवर रेट येईल 0.53. त्याचप्रमाणे 80% कॅपॅसिटीचा 62,000 भागिले 1,24,000 अमाऊंट येईल 0.50. 90% कॅपॅसिटीचा 62,850 भागिले 1,39,500 अमाऊंट येईल 0.47. थँक्यू.